नमस्कार मित्रांनो, मी अनिल साबळे आणि अनिल साबळे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत आमचे कुलस्वामिनी आई काळूबाईच्या दर्शनासाठी निमगीरची. हे बघा. तर मित्रांनो, आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या निमगीरची आई काळूबाईचे दर्शन घडवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघायचे. तर मित्रांनो, आज आपण सकाळी लवकरच आलो होतो. तर पहिला आपण झाडझूड करणार आहोत, कारण आज मंगळवार आहे, दिवाबत्ती पण करायची बाकी आहे. तर मित्रांनो, चला तर तुम्हाला मंदिर संपूर्ण दाखवणार आहे आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे दर्शन पण घडवणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला जोडून राहायचं आहे. तर आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करत चला. तर मित्रांनो, आता साफसफाई करून घेऊया. तर बघा, आजूबाजूला थोडं सगळीकडे प्लास्टर व्यवस्थित काम थोडं बाकी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आणखी बाहेर पण दाखवतो. आलाय का नाही? नाही आला, नाही आला. झालं का पाणी घालून? रंगा माचिस उडे माचिस रे वाह. हॅलो काय ए रंगा पाणी बंद आहे का? पाणी दे.
काय बघत नाही काय काय नाही करत तुला हा मग घरी नाही का हा तर मित्रांनो आता आपल्या साफसफाई झाल्यानंतर आपण पूजा वगैरे केलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आमची आई काळूबाई मंदिर आहे तुम्ही बघू शकता आणि कधी आलं तर आवर्जून नक्की आमच्या आई काळूबाईच्या दर्शनासाठी. लई सकाळच लवकर आले. तर आजूबाजूचा परिसर बघू शकता चांगल्या प्रकारे साफसफाई केलेली आमचे काळूबाईचे पुजारी आहे देवी घालिंगे आता एवढं चालू टेस्ट. मित्रांनो तुम्हाला बाजूला आपण दाखवू शकतो पाण्याची टाकी आहे. जे कोणी येणारे भक्त आहेत आपले आई काळूबाईच्या दर्शनासाठी तर त्यांच्यासाठी इथं स्पेशल म्हणजे पाण्याची सोय केलेली आहे. इथं खाली एक पाण्याचं टाका आहे. त्या टाक्यामधून पाणी या ठिकाणी मोटरीच्या सहाय्याने आणलं जाते. तर मित्रांनो हे संपूर्ण बघायचे तर हे आहे आमच्या आई काळूबाईचं मंदिर. तर हे बघा आता या ठिकाणी जे काही लोकांची यात्रा वगैरे राहिली होती तर ते लोक या ठिकाणी आलेले आहेत यात्रेसाठी. हां तिथं चूल पेटवायचं काम चालू आहे. काय निवेद झालं? निवेद चालू आहे. निवेद तर गुलाबाचा निवेद म्हणून दाखवण्यात जातोय काळूबाईला. तर इथं निवेद शिजवायचं काम चालू आहे. निवेद जागेवर शिजवायला लागतो ना. हां इथं इथं शिजवायला लागतं ना. हां इथं शिजवायला लागतो आणि इथं दाखवायचं. इथं दाखवायचं गुलाबाचा पहिला निवेद दाखवायला पाहिजे. हां पहिलं काळूबाईला गुलाबाचा निवेद नंतर काही बकरा मोठे बकरा कापतील तिकडून पुढं. हां बरोबर. तर इकडं आमचे दंगा महाराज आहे तिकडं पाणी मारायचं काम चालू आहे. तर हे बघा हे आमचे काळूबाईचे आई जे आमची निमगिरीची आई काळूबाई कुलस्वामी आई काळूबाई इथे चांगल्या प्रकारे सेवा हे करतात. तिथं पाणी मारणे हे जे साफसफाई जर तुम्ही बघू शकता मित्रांनो ही जी साफसफाई केलेली आहे आमचे दंगा महाराज साबळे त्यांना रोहिदास नावाने ओळखलं जातं पण त्यांना तो पण नाव दंगा आहे. तर ही जी सगळी साफसफाई तुम्हाला बघायला मिळते आज ही त्यांच्याच कृपेने. कारण ते नेहमीवर ते आई काळूबाईच्या मंदिरामध्येच असतात.
तर हे बघा अशा प्रकारे त्यांनी काम चालू आहे त्यांचं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही व्हिडिओ कशी वाटली? आज मंगळवार दिवस असल्या कारणाने आपण काळबाईच्या दर्शनासाठी आलो होतो. दर्शनासाठी आल्यानंतर आज आपण मंदिराची साफसफाई पण केली. साफसफाई करून झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर आता तुम्हाला मी बाजूबाजूचा परिसर पण दाखवला. हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मला वाटतं. तर आणि इथं काळबाईची यात्रा आहे. तर आज यात्रा होऊन गेली आहे, पण जे काही लोकांची यात्रा राहिली होती तर ते आज करणार आहे. आज यांची यात्रा आहे. तर मग तुम्ही सर्वजण या यात्रेला, बरोबर आहे की नाही? सगळ्यांना आमंत्रण आहे आमच्याकडून. तर मग मित्रांनो, आज मंगळवार दिवस असल्या कारणाने सगळ्यांना मंगळवार दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, भेटूया असंच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओला जोडून राहायचं, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघायचे आणि इतरांना व्हिडिओ शेअर करत चला. तर मित्रांनो, इथं मी थांबतोय. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे. जय जवान, जय किसान, जय आदिवासी, जय महाराष्ट्र.